काय झालंय तुला? हे बघ हे बघ बघ व्हॉट इज दिस? बघा ना. काय आहे? अरे भाई हे ए अरे हे आता हे जे आपण म्हणजे इथे खयाली पुलाव बाई आता आपण इथे इथे आहोत. परीनी बनवलंय आपल्या. परी हा परी म्हणजे वन ऑफ द पार्टनर का? अगं सावित, खरं सांगू का, तिला खरं तर पार्टनर म्हणणं चुकीचंच आहे. ते ना असं आमचं एक लहान बाळ आहे किंवा ते लहान मुलं असतात ना, त्यांच्या वेडेपणाने सतत हसवत असतात, तसं आहे तिचं काहीतरी. ती ना अशी परी कमी परी कथा आहे ती. पण मग ती तुम्हाला कशी भेटली? आसमान से टपकी क्या? हाँ आसमान से टपकी. उसकी फिल्मी है. उसकी स्टोरी है फिल्मी. हॅलो आनंदी, दार लावशील? हा, दार लावशील का? हो. मॅडम रेडी होऊया, तिकडे जायला लागेल. चला प्लीज ती मला हे लग्न नाही करायचंय. हा, तू गुजराती છે કે? હા, મને આ લગન નથી કરવાનું. હા, तुला कुठली भाषा येते यार? मराठी. मग मी काय एवढा वेळ फ्रेंच मध्ये बोलतेय का? म्हणजे आय एम अ फ्रेंच टॉपर बट स्टील मला हे लग्न नाही करायचंय. मला पळून जायचंय आणि ते करायला तू माझी मदत करणार आहेस. मला नाही करायचं यार विकीशी लग्न. म्हणजे माहित नाही का, बट नाही करायचंय. म्हणजे ही इज अ ग्रेट गाय. आमची 6 yearsची रिलेशनशिप आहे, पण मला त्याची बायको नाही व्हायचंय यार. मला कोणाचीच बायको नाही व्हायचंय यार. मे बी राहुलची बायको होऊ शकते मी. ही स्कूल लाईक दॅट यू नो. ही इज फनी, ही स्मार्ट, ही सेटल्ड. त्याच्या मागे मिनिमम 10 मुली पागल आहेत. त्याने माझ्याशीच लग्न करायचं ठरवलं. हो भारी ना. हे पण मला नाही ना करायचंय लग्न. मला नाही करायचंय लग्न. म्हणजे आत्ता नाही करायचंय. म्हणजे विकीशी आत्ता नाही करायचंय एवढंच माहिती. पुढे करायचंय की नाही हे पण नाही माहित. आत्ता एवढंच माहितीये की आत्ता लग्न करायचं नाहीये. यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे तुला कळतंय ना मला काय? अगं ए मेकअप गर्ल, ए अगं उठ ना यार. इथे मला पळून जायचं, तूच का बेशुद्ध पडलीयस? हॅलो ए. आय एम सॉरी. हॅलो. हॅलो, हा बोल आनंदी. कोण आनंदी? कोण आनंदी काय? तू आनंदी? नाही मी परी. अरे वा, मग मी सांता क्लॉज आहे. सॅन्टा क्लॉज? मला हिरो हवाय. ए आधी ठरव तुला कोण हवाय आणि काय काय. तू काय सकाळ सकाळी नेल पॉलिश प्यायलीस का? लक्षात आहे ना, आज ब्रायडल मेकअपला जायचंय तुला. लवकर शुद्धीवर ये, नाही तर चुकून नवरीच्या ऐवजी तिच्या वडिलांना लिपस्टिक लावशील. येस येस बिंगो, मीच ती नवरी. आणि ही शुद्धीवर येत नाहीये. अरे कोण शुद्धीवर येत नाहीये? हा, तू नवरी की आनंदी? हे वाटतं फालतूगिरी यार. ऐक माझं, मी नवरी मुलगी आहे, तिचं नाव परी आहे. आणि ही जी माझा मेकअप करायला आली आहे तिचा हा नंबर आहे. ओके. आणि ही मेकअप करायला आलेली जी कोणी आहे, आनंदी का व्हॉट एव्हर, ती आता उठत नाहीये. ती बेशुद्ध पडलीये. त्यामुळे तू लगेच इकडे ये आणि तिला घेऊन जा. ओके, आय विल सेंड यू द लोकेशन. बाय TTYL. आनंदी लग्नात पडलीये. अरे पोरगी प्रेमात पडू शकते, डायरेक्ट लग्नात कशी पडली? जोक काय करतो रे? ती बेशुद्ध पडली. की आनंदीच्या लग्नात गेली होती, तिथे ती चक्कर येऊन पडली. त्यामुळे मी जो ऍड्रेस तुला SMS केला त्या ऍड्रेसवर जिथे असशील तिथून निघ आणि लवकर पोच. भाई आनंदी पडले. आनंदी पडली? आनंदी पडली आहे. अरे चल ना, बोलतो काय? आनंदी पडली. चल चल. ए, चला आनंदी पडली. आता इकडे बसायचं आणि कुणीही आलं तर तू काय म्हणशील? मी काय करतेय? येस. मी आनंदीला पाहिलं का हो कुठे? अहो नाही ना, चक्कर येऊन पडलीये.
सारखी पडत असते. अरे या ठिकाणी आनंदी पडली. अरे आनंदी बाहेर पडली. बाहेर का पडेल आनंदी? आत पडली. पेशेट बघा, आनंदी बाहेर पडलीये म्हणजे ती या घरातून बाहेर पडलीये आणि ती गौरव आणि मुक्ता बरोबर अँब्युलन्स मध्ये जाऊन बसली आणि आनंदीला काहीच झालेलं नाहीये. पण जर यांना कळलं ना की आनंदीला काहीच झालेलं नाहीये, हा, तर ते त्याच काठीने आपल्याला इतकं बडवतील की त्या अँब्युलन्सने आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. त्यामुळे पश्चिम को मुंडी घुमा, कटले वटले शाणा बन. क्या हा, पप्या शेठचा विजय असो. पप्या शेठ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. साथ कोई नहीं है, आगे बढ़ो पप्या शेठ. पळाल पळाल तर वाचाल. जय महाराष्ट्र. तर भाई या सगळ्या गोंधळात ना आम्ही बाहेर पडलो. आनंदी पडली काय चाललं होतं त्या नादात भाई आम्हाला पडली असती. शपथ, सिरियसली मॅन, हे फिल्मी आहे स्टोरी एकदम. भाई हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर तर पुढे आहे. म्हणजे अँब्युलन्स घेऊन आम्ही निघालो भाई. हा, तर पुढे मी, मुक्ता, आनंदी आणि मागे साहिल, गौरव आणि माझा एक मित्र होता शिरीष. त्याच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये ना नुकतंच लग्न झालेली एक बाई, ती रोज रात्री त्याच्या खिडकीत यायची आणि म्हणायची, शिरीष शिरीष मुंह दिखाई तो कर लो शिरीष, मुंह दिखाई तो कर लो शिरीष. असं तो मला सांगत होता. मॅरिड बायकांची भूत लय डेंजर असतात रे. डोंट वरी, काही नाही होता. काही नाही होणार रे. पोचू आपण लगेच. ए लवकर थांबव रे गाडी. बाहेर बाहेर. हल्ली का रे? हा? हल्ली का? ए नाही हल्ली का? नाही हल्ली. गाडी हलते. तू शांत राहा, गाडी हलते. भाई काय जिवंत डेड बॉडी आणली. जिवंत डेड बॉडी येते. ती पण सवाशला पाहिजे. पण मग तिचे मॉम अँड डॅड त्यांनी शोधाशोध नाही केली? अगं मीच फोन करून सांगितलं की परी आमच्या बरोबर आहे. भाई बरं झालं सांगितलं, नाही तर 10 वडापाव अजून आणायला सांगितले असते. वडापाव. मी कधीच खाल्ला नाहीये स्ट्रीट फूड वाला वडापाव. विठ्ठला, मी इथे तुला घेऊन जायला नाही आलेलो. आजवर सतत या बाबाचं बोट धरून चालत होतीस. आता आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहून चालत आलीस पुढे. या संधीचं सोनं कर ना. पडत धडपडत का होईना, पण स्वतःच्या पायावर उभी राहा. आणि अशी उभी राहा की आजपर्यंत तू केलेल्या चुका पाठी सोडून सगळे लोक तुझ्या पाठीशी उभी राहतील. विचार कर. मला विचार करायला थोडा वेळ हवाय बाबा. दिला. निर्णय झाल्यावर तुझी राहण्याची सोय कुठे करायची तेवढं सांग मला. हे कूल आहेत सगळे, मला यांच्या बरोबरच राहायचंय. भाई तेव्हापासून परी जी आपल्याला चिकटली ती चिकटली. आणि हॉटेलचं हे सगळं इंटेरियर तिनेच केलं. हे आणि हे. फेसबुकवर ते पेज वगैरे आहे ना, तर तिनंच बनवलंय. हो. पण भाई हे सगळं ऐकून जर ती शाणी पोरगी असं वाटत असेल ना, तर तसं अजिबात नाहीये. म्हणजे पण
पटवर्धन घराने की राजकुमारी आज करेगी सेवा तुम्हारी. फास्ट फास्ट ब्रेकफास्ट. वाव बाई ते डक्कन टिश्यू काढा ना आता. हा. एक मिनिट, पण सगळं एकत्र उघडा. ओके, 1 2 3. हे नाही, बोर्ड चुकला, इथं निवडल आहे, उपमान आहे. हा इथे बाई ब्रेकफास्ट आहे का मॅचिंग सेंटर बाई सगळंच सेम आहे. यार मला नाही येत यार वेगळं काही बनवता. आणि तुम्ही इमॅजिन करा ना, म्हणजे इमॅजिन करा की ते कांदे पोहे आहेत किंवा ते चीज ऑमलेट आहे. लहानपणी आपण भातुकली खेळताना करायचो ना तसं. नाही भातुकली नाही खेळलो मी, पण हा जो खेळ खेळलीस ना तू आमच्या भावनांबरोबर तो आवडलाय मला. काय काय चड्ड्या कुठे, तुला काय करायचंय? Oh my God. काही काय सांगतो जरे. अरे बाई पण खरं आहे, फॅक्ट आहे, फाऊल नाही सांगत आहे. ओ पण ती कशी असेल ना तरी ती मनाने खूप प्रेमळ आहे. ती पाळ आहे आमचं. बाई आपली योयो हनी सिंग बादशाह वगैरे हे सगळं हीच आहे परी. म्हणजे अरे बाई म्हणजे रॅप करायची. आपल्या हॉटेलवर सुद्धा एक भारी रॅप केला होता. सिरियसली? तड़का हमारा डियर पाप्या राणे, तड़का हमारा डियर पाप्या राणे. साहिल और गौरव हमसे खा रहे दाणे, साहिल और गौरव हमसे खा रहे दाणे. आनंदी है स्वीट मसाला है परी, आनंदी है स्वीट मसाला है परी. मुक्ता है मिर्ची पण आहे तशी बरी, मुक्ता है मिर्ची पण आहे तशी बरी. इसको बुलाओ भाई उसको बुलाओ, इसको बुलाओ भाई उसको बुलाओ. शुरू हो रहा है खयाली पुलाव. हे आवडलं मला. भाई उसको बुलाओ. शुरू हो रहा है हमारा खयाली पुलाव. I love this. बाई बघ ना, बोलता बोलता लक्षात आलं केवढं क्वालिटीज होतं तिच्यामध्ये. वाल. भाई पण नेहमी मोबाईल मध्ये तोंड गुपसून बसायची. हो मोबाईल ऍडिक्ट होती. प्रचंड. एकदा तर तिचे बाबा आले होते इकडे. परी तो फोन ठेव आधी. परी काल कुठला दिवस होता? वेडनेसडे नाही थर्सडे. आय डोंट नो, आय गेस, मला माहित नाही. काय होतं काल? काय आय डोंट नो, सांग ना काय झालंय. तुझ्या आईचा वाढदिवस होता काल. अरे यार हाच प्रॉब्लेम होतो माहितीये ना, सोशली ऍक्टिव्ह नसलं की हाच प्रॉब्लेम होतो. सोशली ऍक्टिव्ह? हो, आई फेसबुकवर असती तर थोडं सोपं झालं असतं ना यार, नोटिफिकेशन आलं असतं, हा ब्लंडरच झाला नसता यार. अच्छा, म्हणजे सख्या आईचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी FB लागतं. सोपं पडतं यार बाबू, किती गोष्टी लक्षात ठेवायच्या. बाय. उस फोन के लिए भाई खून पसीना एक कर देंगे, लेकिन अपनी झांसी नहीं देंगे. कोणाला बोलते? तुला नाही, तुम्हाला सगळ्यांना. ए गौरव प्लीज, हा आम्ही भिकेला नाही लागलो तुझा फोन चोरायला. ओरडू नकोस माझ्या. नीट बोलायचं, नीट बोलायचं, नाहीतर फोन आणि दात दोन्ही गाठात घालीन. काय बघते गशी? माज बघायच्या थोबाडावर. काही लाजच वाटत नाही या पोरीला. अगं आईशी बोलायचं नाही, आईचा बर्थडे विसरायचा. बाप इकडे आला तर त्याच्याशी बोलायचं नाही त्या फोन पायी. अगं तो बोलून गेला तुला की मी विसरून जातो, माझी पोरगी येते, तरी तुझ्या थोबाडावरचा राग जात नाही. माझ बघ, मी घेतला फोन तुझा, मी फोन घेतला, फोडला, नाल्यात फेकून दिला. काय करशील? अंगात दम नाही आणि डोळे खाली कर. पोलिसांना बोलव, नाही तर वाटेल ते कर. मी फोन देणार नाही.
90. Ha- 100. Ready? शी सो क्यूट यार. अजून काय काय करायची ही? बाण मारायची. ओ अर्जुनी, आरची अरे लालबागच्या परश्या. अरे आर्चरी यार, ते धनुर्विद्या या ते असतं ना, अर्जुन डोळा फोडतो तसं आलं एकदम. तसं नाही बाई, ती ती पेपरवर असं काढायची कार्टून चित्र आणि मग त्याच्यावर अशी बाण मारायची, म्हणजे अशी अशी बाण मारायची. बोले तू. अरे भाई, म्हणजे असं तुझं म्हणजे माझं चित्र असं काढलं, असं एक कार्टून काढलं आणि मग त्याला अशी ती बाण मारायची. हा, फुल म्हणजे कार्टून फायटिंग. मी हे असंच कुठेतरी पाहिलंय सोशल मीडियावरती. एक आर्टिस्ट आहे, ती पण असंच सेम कार्टून करायची, असे बाण मारायची. तीरमार खान नाव आहे तिचं. या ती हीच आहे आमची तीरमार खान. नो वे, ती परी आहे. हो. वाव, दुनिया गोल आहे यार. दिस इज अमेझिंग. कागदावर बाण मारता मारताच तिला तिचा मार्ग सापडला, सूर सापडला आणि ती तिच्या वाटेने पुढे निघाली. म्हणजे तशी नाही, तिला पाठवली. म्हणजे नाही झालं माझं बोलणं बाबूशी. गेस हो, त्याने सांगितलं मला, नाही तुला माझे ड्रॉइंग आवडले, इट्स अ बिग डील, थँक्यू सो मच. हो येस. महेश काका, मी एका तासात कळवू का? मला थोडा वेळ हवाय विचार करायला. अरे अजिबचा फोन आला होता बाई. अरे तो नाही का ते चाऊमिनची चिंकारा आणि फुनचूक दाल गोरीला मागवलं होतं त्यांनी इकडे येऊन. हो, त्याने आपल्याबद्दल लिहिलं सुद्धा होतं पेपरमध्ये. बेस्ट 5 हॉटेल आहे ना, त्याच्यामध्ये आपली निवड केली आहे. या 5 मधलं जे बेस्ट निवडायचं ना, त्यासाठी ना बाई या हॉटेलनी एक त्यांचा माणूस तिकडे पाठवायचा आणि त्या माणसाने इंटरव्ह्यू द्यायचा इंग्लिश मध्ये. कूल. तुलाच जायला लागणार, तू आता नाही बोलू नको. हा, नाही मला जावंच लागणार आहे दिल्लीला महेश काकाला भेटायला. मला माहिती आहे सगळं खोटं आहे. मी आयुष्यात काहीतरी करावं, मला आवडतात त्या गोष्टी कराव्यात, म्हणून तुम्ही हे तयार केलं, अवॉर्ड वगैरे. आणि मला तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मी तिथे खूप दिवस असणार आहे. मी पहिल्यांदाच बाबूपासनं तुमच्यापासनं इतकी दूर असणार आहे, एकटी. पण हे माझ्या भल्यासाठी आहे. पण हीच वेळ आहे स्वतःच्या पायांवर उभी राहायची, काहीतरी करून दाखवायची. यु नो व्हॉट, तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. थँक्स मला इतक्या गोष्टींची ओळख करून दिल्याबद्दल. थँक्स. आणि मी आनंदाने चालली आहे, त्यामुळे कुणी सेंटी होणार नाही. कारण माझा मोटो काय आहे, डोंट वरी, आहे ना परी. बाय. भाई एक सेल्फी तो बनता है ना भाई. हाँ, आपला काय एक्सपिरियन्स जास्त नाहीये भाई, पण काढतो येतोय का? भाई. अरे काय करतोय? दिसायला पाहिजे ना, सगळे यार भाई. आणि कोणी चीज म्हणणार नाहीये, सगळे माझ्या मागे म्हणा, व्हॉट द फालतूगिरी. व्हॉट द